तुम्हाला कधी असा प्रश्न पडला की पाकिस्तानला लोन का भेटतं जर की त्याचे सगळे हप्ते थकीतच आहे. आता रिसेंटली IMFनी लोन दिलं आणि अमेरिकेने पण पर्सनल 1.1 बिलियनचं लोन दिलं आणि त्याचं रिझन असं आहे की जे पाकिस्तान आहे ते लोकांसाठी दलाल आहे, म्हणजे बाकीच्या कंट्रीजसाठी दलालीसारखं काम करतं. आता USने जे लोन सँक्शन केलं $1.1 बिलियन त्याच्यात ट्रम्प अशी पुणेरला बोलला की अरे तुझे जे सोल्जर्स असतील ते पाठव गाझामध्ये आणि तिथल्या लोकांना सांभाळ, अँटी इस्रायल जे पण ॲक्टिव्हिटीज असतील त्या थांबव. ऑब्व्हियसली नेत्यानेहूचा यातला विरोध होता, त्याच्यामुळे ते USAच्या प्रेसिडेंटला गेले आणि भेटले की हे नको करू, कारण की सोल्जर्स आणि गाझाचे लोक मिळून जर अँटी इस्रायल काहीतरी ॲक्टिव्हिटीज स्टार्ट झाले तर म्हणजे इन शॉर्ट असं म्हणायला गेलं की पाकिस्तान जे आहे ते एक दलाल आहे. त्यांना फंड्स दिले, पैसे दिले तर तुम्ही कुठेतरी जाऊन टेरर अटॅक करता येईल, कारण की त्यांच्याकडे थोडीशी आर्मी वगैरे आहे आणि वेपन्स आहे. आधी चायना तेच करायचं, इंडियावर थोडं टेरर अटॅक करायचं आणि या पद्धतीने त्यांना लोन भेटतं. बाकी त्यांचं दुसरं काही काम असं हे नाही आहे. दुसरी गोष्ट असं की त्यांना सगळ्यांनाच माहिती असतं की यांना लोन दिलं म्हणजे ते परत येणार नाही, पण मग त्यांचं काम पण निघून जातं.